आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची एक मोठी बातमी। नाशिकमध्ये उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आणि या बॅनरमधनं नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे खड्ड्यांवरून यमराजाचा संवाद दाखवत अनोख्या पद्धतीनं नागरिकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। नाशिकमधील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांचा मुद्दा घेऊन ठाकरे गटाकडून उद्याच्या मोर्चात आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये उद्या ठाकरे गटाचा मोर्चा आणि त्या निमित्तानं आज आपण बघतोय नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। नाशिकमधील खड्ड्यांवरून ठाकरे गटाची आक्रमक भूमिका बघायला मिळते आहे। तर उद्या शिवसेना कार्यालयापासून नाशिक महानगरपालिकेपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे। दरम्यान या मोर्चासाठी संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की जोरदार तयारी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बघायला मिळते, कारण उद्याचा मोर्चा हा अधिक आक्रमक पद्धतीने होण्याची शक्यता आहे आणि तत्पूर्वी जोरदार तयारी सगळ्या कार्यकर्त्यांची। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। बघूया। खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून आपण जर बघितलं तर आज संजय राऊत उद्याच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि आता शिवसेना कार्यालयामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी उद्याच्या मोर्चाची जय्यत अशी तयारी केली जाते। आपण जर बघितलं तर खड्ड्यांमुळे आतापर्यंत 7 जणांना आपला हा जीव गमवावा लागला होता आणि त्यानंतर आता शिवसेनेकडून या ठिकाणी पुन्हा आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी मोर्चा काढण्यात येतोय। या ठिकाणी नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, यांच्याकडून या संपूर्ण उद्याच्या मोर्चाची जय्यत अशी तयारी करण्यात येते। आपल्यासोबत शिवसेनेचे गट नेते आहेत, काय सांगाल आपण उद्याच्या मोर्चासाठी या ठिकाणी आता तयारी करतो? बघा, मोर्चा आला म्हणजे तयारी आली आणि शिवसैनिक कधी पण तयार असतो मोर्चासाठी, म्हणून आज शालिमार कार्यालय येथे उद्याच्या मोर्चाची तयारी सुरू आहे। माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्या हा मोर्चा भव्य दिव्य स्वरूपात निघणार आहेत। आम्ही सकाळपासूनच उद्याच्या मोर्चाची तयारी करत आहोत, पण तयारी करत असताना ज्यावेळेस आम्ही बघतो ना, कार्यालयामध्ये अनेक विद्यार्थी असतील, शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी असेल, त्याहून येऊन आम्हाला भेटत आहेत आणि ते आम्हाला सांगतात की तुम्ही जो मोर्चा काढत आहात आम्ही नाशिककर तुमच्या सोबत आहोत, कारण की इतका त्रास सामान्य नागरिकाला होत आहे की आतापर्यंत शहरामध्ये जवळजवळ 7 बळी गेले। 7 बळी जरी गेले असतील तरी यांच्यावरती कुठलाही परिणाम पडत नाही। आजही शहरातले खड्डे तसेच आहेत। रस्त्यांवरती ज्या ठिकाणी जाल तुम्ही, जिथं काम चालू आहे, अर्धा 1-1 तास ट्रॅफिक निघत नाहीये। म्हणून शिवसेनेने जो इशारा दिला होता की तुम्ही दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा, जर असं झालं नाही तर आम्ही सर्व शिवसेना नाशिककरांना घेऊन रस्त्यावरती उतरू, हा इशारा आम्ही दिला होता। त्यानंतर लगेचच संजय राऊत साहेबांनी जाहीर केलं की नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणार आहे। मग आता उद्याचा जो मोर्चा असेल हा सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारा असेल, कारण की सत्ताधारी म्हणता कुणी राजकारण करतं, काही जण म्हणतात तुम्ही नौटंकी करता, तर उद्या नाशिककर दाखवून देतील ही नौटंकी आहे की राजकारण आहे आणि सामान्य नाशिककर देखील उद्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। निश्चितच आपण जर बघितलं तर शिवसेना कार्यालयामध्ये या ठिकाणी मोर्चाची जय्यत अशी तयारी करण्यात येते। काही वेळातच शिवसेना चे नेते संजय राऊत हे देखील नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी पार पडणार आहे। आपण जर एकंदरीतच बघितलं तर शिवसेना कार्यालयामध्ये सकाळपासूनच या मोर्चाची तयारी सुरुवात झालेली आहे। संपूर्ण शहरामध्ये ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी देखील उद्याच्या मोर्चासाठी करण्यात येते। उद्याच्या मोर्चामध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता मोर्चा हा कशा पद्धतीने या ठिकाणी निघतो। आणि राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।